श्री स्वामी समर्थ. अधिक मास 2026 17 मे. चुकूनही या गोष्टी टाळू नका. जावयाला वाण देण्यामागचे गुप्त रहस्य आणि एक महा उपाय. नमस्कार मित्रांनो, तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रात अशा काही तिथी आणि असे काही महिने सांगितले आहेत जे माणसाचं नशीब पलटण्याची क्षमता ठेवतात. असाच एक परम पवित्र आणि चमत्कारिक महिना लवकर आपल्या उंबरठ्यावर उभा आहे. तो म्हणजे अधिक मास, ज्याला प्रत्यक्ष श्रीहरी विष्णूचे नाव लाभले आहे असा हा पुरुषोत्तम मास. पण थांबा, 2026चा हा अधिक मास इतर वेळेसारखा सामान्य नाही. हा काळ असा आहे जेव्हा ग्रहांची नक्षत्रांची तिथी अतिशय दुर्मिळ योगायोग घडून आणत आहे. अनेक वर्षानंतर असा योग जुळून आला आहे जो तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला दोष एका झटक्यात दूर करू शकतो. तुम्हाला माहीत आहे का, न कळतपणे आपण या महिन्यात अशा काही चुका करतो ज्यामुळे पुण्य मिळण्याऐवजी आपण दोषांचे धनी होतो. पण काळजी करू नका, आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत अधिक मासाची ती सर्व गुपिते जी आतापर्यंत तुमच्यापासून लपलेली होते. आज आपण काय पाहणार आहोत सांगते, ऐका. 1. 2026मध्ये अधिक मास नक्की कधी सुरू होत आहे आणि तो कधी संपणार आहे, तारीख आणि वेळ. दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं, आपल्या संस्कृतीत जावयाला वाण का दिलं जातं यामागे केवळ परंपरा आहे की काही शास्त्रीय आणि आध्यात्मिक गुपित दडलं आहे. तिसरं म्हणजे 33 या आकड्याचं नेमकं रहस्य काय. 33 अनारसे किंवा 33 वस्तूचे का दान केल्या जातात. आणि मित्रांनो, सर्वात खास गोष्ट, या व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त महा उपाय सांगणार आहे जो तुम्ही संपूर्ण अधिक मासात फक्त एकदा केला तरी तुमच्या घराचे कुलूप उघडेल, अडकलेली कामे मार्गी लागतील आणि साक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरात कायमचा निवास करेल. हा उपाय मी स्वतः अनेक शास्त्र पुराणाचा अभ्यास करून तुमच्यासाठी शोधून काढला आहे. त्यामुळे व्हिडिओचा कोणताही भाग स्किप करू नका. शेवटपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्यातील बदलाची पहिली पायरी ठरू शकते. जर तुम्हाला तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर या पवित्र कार्यासाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा. ही माहिती इतकी मोलाची आहे की ती तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग या मंगलमयी वातावरणात भक्तीची ताकद दाखवून देऊया. कमेंट बॉक्समध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गंग गणपतये नमः लिहायला विसरू नका. तुमची एक छोटीशी कमेंट तुमच्यासाठी भाग्याचे नवीन दार उघडू शकते. चला तर मग सुरू करूया आजचा हा खास व्हिडिओ. मित्रांनो, भारतीय पंचांग हे सौर वर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील मेळ घालण्यासाठी बनवलेले असते. दर 3 वर्षांनी जेव्हा या 2 वर्षांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो तेव्हा तो भरून काढण्यासाठी एक अधिक महिना येतो. 2026मध्ये हा पवित्र महिना अधिक ज्येष्ठ मास म्हणून येत आहे. याची तारीख नीट नोंदून घ्या. रविवार 17 मे 2026 रोजी रविवार 17 मे 2026 रोजी या मंगलमय महिन्याची सुरुवात होत आहे आणि सोमवार 15 जून
2026 रोजी यांची सांगता होणार आहे. म्हणजेच हा पूर्ण महिना भगवान विष्णूंच्या भक्तीत न्हाऊन निघण्याचा काळ आहे. पण या महिन्यात शुभ कार्ये का वर्जसतात सांगते, ऐका. अनेकांच्या मनात प्रश्न येतो की जर हा महिना इतका पवित्र आहे तर मग लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन वस्तूची खरेदी का या काळात टाळली जाते. शास्त्र असे सांगते की अधिक मास हा मलमास मानला जातो. या काळात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत नाही. संक्रांती नसते, ज्यामुळे भौतिक सुखासाठी लागणारी ऊर्जा या काळात नसते. हा काळ केवळ आध्यात्मिक शुद्धी आणि ईश्वर भक्तीसाठी राखीव ठेवला गेला आहे. म्हणूनच संसाराची नवीन सुरुवात करण्यापेक्षा हा काळ ईश्वराशी नाते जोडण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. मग या महिन्यात नक्की काय करावे सांगते. विष्णू सहस्त्रनामाचे पठण. या काळात केलेली विष्णुपूजा अक्षय फळ देते. तुमच्या आयुष्यातील कितीही मोठे संकट असले तरी या पाठाने ते दूर होऊ शकते. दुसरं, दानधर्म. वाण देण्याला या महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्याबद्दल आपण पुढे सविस्तर बोलणारच आहोत. तिसरं म्हणजे नामस्मरण आणि मंत्रजप. या काळात तुम्ही घेतलेले मंत्र सिद्ध होतात. पण मित्रांनो, या महिन्यात जावयालाच का मान दिला जातो? का सासरच्यांकडून जावयाची इतकी मोठी बरदास्त ठेवली जाते? यामागे केवळ आदर सत्कार आहे की एखादा मोठा आध्यात्मिक दृष्टिकोन सांगते, ते आपण आता पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता वळूया त्या प्रश्नाकडे जो तुमच्यापैकी अनेकांच्या मनात नक्कीच असेल. अधिक मासात जावयालाच वाण का दिले जाते? लोक विचारतात, मुलगा आहे, पुतण्या आहे, मग जावयालाच इतकं का महत्त्व? मित्रांनो, यामागे एक अत्यंत उदात्त आणि भावनिक आध्यात्मिक विचार जोडलेला आहे. हिंदू धर्मात कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आपली काळजाचा तुकडा असलेली मुलगी आपण ज्याच्या हाती सोपतो तो जावाई आपल्यासाठी केवळ पाहुणा नसून तो विष्णू स्वरूप असतो. शास्त्रात म्हटलं आहे, मुलगी ही साक्षात गृहलक्ष्मी आहे आणि या लक्ष्मीचा सांभाळ करणारा, तिला सन्मान देणारा तिचा पती म्हणजे जावाई हा श्री हरी विष्णूंचा अंश मानला जातो. अधिक मासाचे अधिपती स्वतः भगवान पुरुषोत्तम म्हणजेच विष्णू आहे. म्हणूनच या पवित्र महिन्यात जावयाला वाण देऊन त्याचा सन्मान करणे म्हणजे साक्षात भगवंताची सेवा करण्यासारखे आहे. असे मानले जाते की जावाई जेव्हा तृप्त होऊन आशीर्वाद देतो तेव्हा तो आशीर्वाद थेट वैकुंठापर्यंत पोचतोच आणि तुमच्या कन्येचा संसार सुखाचा होतो. पण वाण देताना 33 हाच आकडा का? कधी विचार केला का? 32 का नाही किंवा 34 का नाहीत? नेमकं 33 अनारसे किंवा 33 वस्तूचे दान का दिल्या जातात? हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आपल्या ऋषीमुनींच्या बुद्धिमत्तेचा हेवा वाटेल. आपण हिंदू धर्मात 33 कोटी देवांची संकल्पना आहे. शास्त्रानुसार जेव्हा आपण 33 या संख्येत दान करतो तेव्हा त्यातील 8 दान ही अष्टवसू साठी असतात, जे आपल्याला ऐश्वर्य देतात. 11 दान ही 11 रुद्र साठी असतात, जे आपल्या संकटांचा नाश करतात. 12 दान ही 12 आदित्या साठी असतात, जे आपल्याला तेज आणि आरोग्य देतात. आणि उरलेली 2 दानं ही प्रजापती आणि वष्टकार यांच्यासाठी असतात. म्हणजेच जेव्हा तुम्ही जावयाला 33 वस्तूचे वाण देता तेव्हा
तुम्ही एकाच वेळी 33 कोटी देवांचे पूजन करता आणि म्हणूनच या दानाला अक्षय दान म्हटले जाते. पण मित्रांनो, अनारसेच का? आणि समजा जावाई येणे शक्य नसेल तर हे दान कोणाला द्यावे? यासोबतच ते गुप्त उपाय काय आहे जो तुमच्या घराचं नशीब पलटू शकतो, हे आता आपण पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्हाला ही माहिती नवीन वाटली असेल तर कमेंटमध्ये जय विष्णू लिहायला विसरू नका. मित्रांनो, आपण या विशेष उपायाकडे वळणार आहोत, पण त्याआधी एक धोक्याची सूचना सांगते. थोडक्यात शास्त्र सांगते की अधिक मासात आपल्या घरातून काही गोष्टी बाहेर जाणे आणि साक्षात लक्ष्मीला घराबाहेर घालवण्यासारखे आहे. अधिक मासात या 3 गोष्टी चुकूनही घराबाहेर फेकू नका. जुनी केरसुणी म्हणजेच झाडू. अधिक मासात झाडू बदलणे किंवा जुना झाडू कचऱ्यात फेकणे अत्यंत अशुभ मानले जाते. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, त्यामुळे या पवित्र महिन्यात तो घरातच राहू द्या. दुसरं म्हणजे अन्न. या महिन्यात अन्नाचा कणही वाया घालू नका किंवा फेकून देऊ नका. अन्न उरलेले असेल तर ते गाईला किंवा मुख्या प्राण्यांना द्या, पण कचऱ्यात टाकू नका. 3. फाटलेली जुनी वस्त्रे. अनेकांना सवय असते की सुट्टीच्या दिवशी घर आवरताना जुने कपडे बाहेर काढतात, पण अधिक मास सुरू असताना जुनी वस्त्रे घराबाहेर काढू नका. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. या गोष्टींची काळजी घेतली तरच आता मी सांगत असलेला महाउपाय तुमच्यासाठी 100% काम करेल. आता लक्ष देऊन ऐका तो उपाय जो तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडू शकतो. अधिक मासाच्या कोणत्याही गुरुवारी किंवा एकादशीला, कारण हे दोन्ही दिवस विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुम्हाला हे कार्य करायचे आहे. सांगते, ऐका. सकाळी स्नान उरकल्यानंतर एक शुद्ध तांब्याचा कलश घ्या. तांबा हा मंगळ धातू आहे जो ऊर्जा खेचून घेतो. त्या कलशात स्वच्छ शुद्ध जल भरा. आता यात भगवान विष्णूंची सर्वात प्रिय वस्तू म्हणजे एक तुळशीचे पत्र, पान आणि चिमूटभर शुद्ध हळद टाका. हळद ही समृद्धीचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. हा कलश आपल्या घरातील देवघरात भगवान विष्णूंच्या किंवा बालकृष्णाच्या फोटोसमोर ठेवा. एक तुपाचा दिवा लावा. आता डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप करताना असा विचार करा की विश्वातील सर्व सकारात्मक शक्ती या कलशातील जलामध्ये उतरत आहे. जप पूर्ण झाल्यावर ते अमृत जल आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक खोलीत शिंपडा. फक्त स्वच्छतागृहात सोडून, टॉयलेट आणि बाथरूम सोडून सर्व ठिकाणी हे शिंपडा. याचे फळ काय मिळते सांगते. मित्रांनो, जेव्हा हे हळदी मिश्रित मंत्रसिद्ध जल तुमच्या घरातील भिंतींवर आणि हवेत पसरते तेव्हा घरातील वास्तुदोष नष्ट होतात. पती पत्नींमधील कटकटी थांबून घरात शांती नांदू लागते. लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात. उरलेले पाणी तुळशीच्या झाडाला अर्पण करा. असे मानले जाते की अधिक मासातील 33 वस्तूंच्या दानासोबत जर तुम्ही हा जल उपाय श्रद्धेने केला तर तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची ताकद या उपायात आहे. हे केवळ पाणी नसून तुमच्या आयुष्यातील संकटे धुवून टाकणारे तीर्थ बनले असते. आशा आहे की तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल. अधिक मास हा संधीचा महिना आहे, तो वाया घालवू नका. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला नक्की पाठवा, जेणेकरून त्यांनाही या पुण्याचं फळ मिळेल. पुन्हा एकदा आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी भले होऊ शकते.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिक मासात कोणती विशेष कथा वाचायला हवी. तोपर्यंत पाहत रहा आपले चॅनल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.